बढती किंवा प्रमोशन हे शब्द ऐकले की चेहऱ्यावर एकदम हास्य फुलतं ना. आपली बढती आणि प्रमोशन झाल्यावर तर आनंद होतोच होतो, पण दुसरं कुणाचं झालं हे कळलं तरी आपल्या चेहऱ्यावर आनंद होतो. होतो ना? म्हणजे हे शब्द जणू काही काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येतात. पण हे सगळं कुणासाठी खरं आहे? हे सगळं नोकरदारांसाठी खरं आहे. जे नोकऱ्या करतात, बढतीची वाट पाहतात त्यांच्यासाठी खरं आहे. राजकारणात जर तुम्ही बढती आणि प्रमोशन हे शब्द उच्चारलेत ना, तर त्याचं वास्तव काहीतरी वेगळंच असतं. म्हणजे असं, की तुम्ही चांगलं काम केलं किंवा तुमच्या बॉसची तुमच्यावर चांगली मर्जी आहे, म्हणून तुम्हाला बढती मिळेल. पण राजकारणात तसं नसतं. राजकारणामध्ये तुम्ही एखादं असं काम केलं, की ज्याच्यामुळं तुम्हाला पदावरून काढून टाकायला लागलं. तुमच्या वरिष्ठांची तुमच्यावर खपामर्जी झाली, तरीही काही फरक पडत नाही. फक्त काही दिवस शांत बसायचं आणि मग तुम्हाला फक्त तुमचं पद नाही परत मिळत, बढती मिळते. आता तुम्ही म्हणाल हे मी कुणाच्या बाबतीत म्हणतेय? हे मी म्हणते सूरज चव्हाणांच्या बाबतीत. नाव लक्षात आहे ना? फक्त काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या पत्रकार परिषदेत थेट मारहाण करणाऱ्या, कॅमेऱ्यांसमोर थेट एका व्यक्तीला मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणांवर टीका झाली आणि म्हणून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आलं. 22 जुलैला घडलं होतं हे सगळं. त्याच्यानंतर महिनाही झालेला नाहीये आणि सूरज चव्हाणांना आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदाच्या नियुक्तीचं पत्र त्याच पक्षाच्या त्याच वरिष्ठांकडून देण्यात आलं. मग आता प्रश्न उपस्थित होतोय की राजकारणामध्ये प्रमोशनचे, बढतीचे निकष नेमके काय असतात? म्हणजे राजकारणामध्ये तुम्ही जर एखाद्या वादामध्ये अडकलात तर तुम्हाला बढती मिळणार हे पक्क मानायचं का आता? बरं, हा एक नाहीये. हे झालं राष्ट्रवादीचं समजा अंतर्गत प्रकरण. आता नवाब मलिकांचं उदाहरण घ्या. नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. मागच्या सरकारमध्ये जेव्हा नवाब मलिक आमदार होते तेव्हा काही काळासाठी त्यांना तुरुंगात जावं लागलं. मग नवाब मलिक तुरुंगातनं बाहेर आले. पण जेवढा काळ ते तुरुंगात होते तेवढ्या वेळामध्ये एक गोष्ट घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झाले. नवाब मलिक जेव्हा बाहेर आले त्यावेळेस ते कुणाकडे जाणार असा प्रश्न होता आणि त्यांनी अजित पवारांची साथ देण्याचं ठरवलं आणि ते विधिमंडळामध्ये येऊन बसले. पण नवाब मलिक यांना भाजपनं जोरदार विरोध केला. कारण काय? तर नवाब मलिक यांचं नाव हे दाऊदच्या संपत्तीशी प्रकरणामध्ये जोडलं गेलं होतं. त्यामुळं खुलं पत्र एक अजित पवार यांना पाठवलं देवेंद्र फडणवीसांनी की नवाब मलिक यांना सोबत घेऊ नये म्हणून. मग नवाब मलिक यांना विधानसभेचं तिकीटही द्यायला नकार होता. मग त्यांच्यात नेहमीच्या मतदारसंघातनं त्यांच्या मुलीला तिकीट देण्यात आलं, पण तरीही राष्ट्रवादीनं नवाब मलिकांना तिकीट दिलंच.